ज्या मुला मुलींचे श्रद्धा व सबुरीची जगाला शिकवण देणाऱ्या साईबाबांचे दर्शन झाले नाही अथवा बाहेरच्या समाज व्यवस्थेबद्दल फारसे ज्ञान नाही, त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण झाली पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून विविध ठिकाणी भेटी देत महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील 40 किशोरवयीन मुला मुलींनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी दिली। नक्षलग्रस्त भागातील ही मुले पहिल्यांदाच प्रवासासाठी एकत्रित बाहेर पडली होती। शासनाने नक्षलग्रस्त भागातील लोक समाजाच्या प्रवाहात आले पाहिजेत यासाठी विविध योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या आहेत। त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसायला सुरुवात झाली आहे। शिक्षणासह बदलत्या सामाजिक व्यवस्थेची माहिती ज्ञान या मुलांना मिळून ही मुले व कुटुंब समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शासकीय योजना मोठ्या काम करत आहेत। याचे ज्ञान मुला मुलींना भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याची भावना यावेळी दर्शन घेतल्यानंतर या मुला मुलींनी व्यक्त केली। यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी त्यांचे स्वागत केले। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात, परंतु जे साईभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकत नाही अशा साईभक्तांची मागणी होती। त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। 10 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यामधील 8 ठिकाणी जो आहे हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे। त्या सोहळ्याची सर्व तयारी जी पूर्वतयारी झालेली आहे। जिथे जिथे हा सोहळा आहे त्या ठिकाणी संस्थांची टीम जाऊन पाहणी त्यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे जी आयोजन समिती जी आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेलं होतं, त्यांची बी मीटिंग झाली, त्यांनासुद्धा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। संस्थांचे जे कर्मचारी अधिकारी सोबत जाणार आहे त्यांच्यासाठीची सुद्धा नियमावली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। आणि ज्या ठिकाणी पादुका दर्शन सोहळा होणार आहे त्या ठिकाणची दर्शन व्यवस्था कशी राहणार आहे, क्यू मॅनेजमेंट कशी राहणार आहे, त्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आहे, पादुका मिरवणूक त्या ठिकाणी होईल तर त्यासाठीच्या सर्व परवानग्या, सुरक्षेची सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि सोहळ्याच्या अगोदर एक 3-4 दिवस पुन्हा एकदा संस्थांचे अधिकारी त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणच्या पूर्वतयारीचा आढावा, त्याचप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत का नाही याची पाहणी करतील आणि त्यानंतर पादुका दर्शन सोहळा त्या ठिकाणी होईल। कुठल्या प्रमुख ठिकाणी या पादुका जाणार आहेत आणि त्या ठिकाणी काय काय नियोजन करण्यात आलं आहे, काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे? 10 एप्रिलला जे आहे ते सांगलीपासून हा सोहळा सुरू होईल, त्यानंतर पेठ, वडगाव, दावणगिरी, बेंगलोर, नंतर सेलम अशा 8 ठिकाणी जे आहे हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे। आणि मग त्या ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्यासोबतच संध्याकाळी जे आहे ते साई भजन संध्येचं आयोजनसुद्धा जे आहे ते स्थानिक जे आयोजन कमिटी जी आहे ती त्यांनी केलेलं आहे। किती तारखेला हा प्रवास सुरू होणार आहे आणि किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे, यामध्ये साई संस्थांचे किती कर्मचारी सोबत असणार आहेत आणि कसं नेमकं नियोजन याचं असेल? 10 एप्रिलला हा पादुका दर्शन सोहळा सुरू होईल आणि 25 तारखेपर्यंत हा दर्शन सोहळा चालेल। 26 तारखेला जे आहेत ते संस्थांचा पादुका दर्शन जे कर्मचारी सोबत गेलेले ते परत येतील। नेमकं सुरक्षेबाबत देखील काळजी घेतली जाणार आहे का? त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा त्यांच्याशी काही संवाद देखील साधण्यात आला आहे का? त्यांना पत्रव्यवस्था झाली का? सुरक्षा पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या संदर्भाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। संस्थांचे जे सुरक्षा अधिकारी आहेत, संस्थांची टीम सोबत राहणारच आहेत, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये हा सोहळा आहे त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनासुद्धा या संदर्भाने कळवण्यात येईल। त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत, नंतर DIG आहे आणि स्टेटचे जे पोलीस विभागाचे प्रमुख जे आहेत त्यांनासुद्धा या संदर्भाने जे आहे ते कळवण्यात येईल। सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते आवश्यक परवानग्या, पोलीस परवानगी, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी या सर्व परवानग्या घेण्यासाठी आयोजन समितीला सुचवलेलं आहे। पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पादुका जे आहेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र बस जी आहे AC बस त्याच्यामध्ये राहणार आहे। पादुका सोबतच संस्थांचे कर्मचारीसुद्धा त्या बसमध्ये राहणार आहे। त्या बसचं सुशोभीकरण
करण्यात येणार आहे आणि सजवून ते पादुका दर्शन सोहळा जो आहे त्या बसमधून प्रवास जो आहे पादुकांचा प्रवास त्या बसमधून होणार आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी. सस्नेह निमंत्रण. विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल ते गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री अहिल्यानगर. मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर. उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर. प्रस्तुत करता अर्हम विद्या प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा. कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान, ओम साईनगर, हॉटेल गणपती पॅलेस चौक, शिर्डी. आयोजक सकल जैन समाज शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी.